फास्ट फूडच्या युगात पारंपरिक आहाराचा जागर, भावी पिढीला रानभाज्यांची ओळख करून देण्याचा प्रयत्न. लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे. कृषी विभाग आणि आत्माचा संयुक्त उपक्रम. नागरिकांचा रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव. आजच्या फास्ट फूडच्या युगात पारंपरिक आणि नैसर्गिक आहारापासून दूर जात असलेल्या नव्या पिढीला आपल्या मातीतल्या पौष्टिक रानभाज्यांची ओळख करून देण्यासाठी नांदगाव तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नांदगाव तहसील कार्यालयाच्या आवारातील प्रशासकीय इमारतीत आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या रानभाज्यांचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख भावी पिढीला व्हावी या उद्देशाने कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लागवडीशिवाय नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या विविध रानभाज्या या ग्रामीण भागातील पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. या भाज्यांमधील पौष्टिक घटक, त्यांच्या आहारातील महत्त्व आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला. महोत्सवात विविध रानभाज्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नांदगावचे तहसीलदार सुनील सौंदाणे, कृषी अधिकारी रवींद्र डबाळे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते. एकीकडे फास्ट फूड आणि बदलती जीवनशैली, तर दुसरीकडे निसर्गाच्या कुशीतून मिळणारा पारंपरिक आहार. रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून नांदगाव शहरात एक स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. आपल्या मातीतला, आपल्या परंपरेतला आणि नैसर्गिक आहाराचा ठेवा जपा. भावी पिढीला केवळ आधुनिक खाद्यसंस्कृती नव्हे तर आपल्या पूर्वजांनी जपलेली पारंपरिक आणि पौष्टिक खाद्यसंस्कृती समजावी. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक.